स्वागत। बातमी नागपूरमधून आहे। नागपूर जिल्ह्याच्या खापरखेडा इथला मोबाईल दिला नाही इथे म्हणून रागाच्या भरात 13 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे। त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होते। नागपुरातल्या चनकापूर इथल्या हनुमान मंदिराजवळच्या झोपडपट्टी भागातली ही घटना आहे। 8 वाया वर्गात शिकणाऱ्या 13 वर्षीय दिव्या सुरेश कोठारे असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या मुलीचं नाव आहे। मोबाईलवर गेम खेळण्याची आवड असून सुद्धा पालकांकडून मोबाईल न मिळाल्याने ती नाराज आणि तणावग्रस्त होती। घरात कोणी नसताना तिने नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला। आई बहिणी घरी आल्यावर ही घटना त्यांच्या लक्षात आली। खापरखेडा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवलेला आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांच्याकडून। संजय, अतिशय धक्कादायक अशी ही घटना, काय अधिक माहिती या संदर्भात? अगदी बरोबर। मोबाईलचं ॲडिक्शन फक्त वयस्क लोकांमध्येच नाही तर लहान मुलांमध्ये सुद्धा किती वाढलेलं आहे त्याकडेच इशारा दर्शवणारी ही बातमी आहे। नागपूर जिल्ह्याच्या खापरखेड्यामध्ये चनकापूर जे भाग आहे तेथील हनुमान मंदिराजवळ झोपडपट्टी आहे। त्या भागात राहणाऱ्या आणि 13 वर्षाच्या या मुलीनं गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे। 8व्या वर्गात शिकत होती। तिचं नाव दिव्या कोठारे असल्याचं सांगितलं जात आहे। मुख्य म्हणजे ती अभ्यासात हुशार होती आणि त्यामुळे पालकांकडून तिला वारंवार मोबाईलवर खेळू नको, मोबाईल घेऊ नको, अभ्यासाकडे लक्ष दे असं सांगितलं जात होतं। मात्र मोबाईलवर गेम खेळण्याची तिची प्रचंड आवड असल्यामुळे ती वारंवार पालकांना न कळत त्यांचा मोबाईल घेऊन ती खेळायला प्रयत्न करायची आणि तिला जोराने रागवण्यात आल्यामुळे ती नाराज झाली होती आणि मनावर तिने घेतलं। म्हणजे मोबाईलचं ॲडिक्शन जे झालेलं आहे आणि ते जर आपल्याला दिलं नाही तर किती मुलं मनावर घेऊ शकतात त्याचं आणखी एक उदाहरण आहे। परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते आणि पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह नागपूरच्या मेयो रुग्णालयात पाठवलाय आणि अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे। मात्र आत्महत्या होती हे निश्चित झालेलं आहे, कारण घरात त्यावेळेस कोणी नव्हतं। आई बहिणी जेव्हा घरी परतल्या त्यावर लक्षात आलं आणि दार आतमधून लावून तिने नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याचं स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे अत्यंत चिंतेचं असं हे आणखी एक वृत्त आहे। निश्चितच। धन्यवाद संजय या सविस्तर माहितीसाठी।